चला आज एका अशा प्रवासाला निघूया जो फक्त एक प्रवास नाही तर एक अनुभव आहे. एक अशी यात्रा जी श्रद्धेला सामर्थ्य देते. हो, आपण बोलतोय महाराष्ट्रातील त्या 8 स्वयंभू गणपतींच्या अष्टविनायक यात्रेबद्दल, जिथे प्रत्येक टप्प्यावर अडथळे दूर होतात आणि एक नवी ऊर्जा मिळते. मग करूया सुरुवात. तर अष्टविनायक म्हणजे नेमकं काय? 8 गणपती हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण या यात्रेचं खरं रहस्य दडलंय एका शब्दात, स्वयंभू. म्हणजे काय? तर या मूर्ती कोणी घडवलेलं नाहीत. त्या आपोआप नैसर्गिकरित्या प्रकट झाल्या आहेत. आणि म्हणूनच या प्रत्येक स्थानाचं महत्त्व, त्यांचं पावित्र्य हे खूप वेगळं आणि विशेष आहे. आता गंमत अशी आहे की ही यात्रा आपण आपल्या मनाप्रमाणे कशीही करू शकत नाही. नाही, याचा एक ठरलेला पवित्र असा क्रम आहे. सुरुवात होते मोरगावच्या मोरेश्वरापासून आणि मग सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर असं करत करत महागणपतीपर्यंत पोचल्यावर यात्रा संपत नाही. नाही, ते आध्यात्मिक वर्तुळ पूर्ण करण्यासाठी परत मोरगावला मोरेश्वराकडेच यावं लागतं. तेव्हाच यात्रा खऱ्या अर्थाने पूर्ण होते. चला तर मग आपल्या या यात्रेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. पाहूया पहिली 4 स्थानं आणि त्यांच्या अद्भुत कथा. आपला पहिला थांबा मोरगावचा मोरेश्वर. यात्रेचा आरंभच इथून होतो. नावावरूनच कल्पना येते नाही का? मोर ईश्वर. कथा अशी आहे की गणपतीने इथे मोरावर बसून म्हणजे मयूरावर बसून सिंधू नावाच्या एका राक्षसाचा वध केला आणि म्हणून ते झाले मोरेश्वर. बरं, या मंदिराची रचना पण खूप खास आहे. मंदिराला 4 दरवाजे आहेत, जे 4 युगांचं प्रतीक आहेत असं मानलं जातं. म्हणजे बघा, ही काही साधी लढाई नव्हती. हा होता धर्माचा विजय. आणि म्हणूनच ह्याच विजयामुळे मोरेश्वर हे स्थान संपूर्ण अष्टविनायक यात्रेचं आरंभस्थान बनलं. एक असं केंद्र जिथून संरक्षणाचं एक चक्र सुरू होतं. मोरेश्वराचं दर्शन घेऊन आपण पोचतो सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाकडे. सिद्धी म्हणजे फक्त यश नाही, तर एक प्रकारची आध्यात्मिक शक्ती. म्हणतात की मधु आणि कैटब या राक्षसांशी लढताना जेव्हा भगवान विष्णूंना मदतीची गरज भासली, तेव्हा त्यांनी इथेच गणपतीची आराधना केली होती. आणि या गणपतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य, अष्टविनायकांपैकी ही एकमेव मूर्ती आहे जिची सोंड उजवीकडे वळलेली आहे. आणि ही मूर्ती अत्यंत जागृत मानली जाते. हे खूप महत्वाचं आहे नाही का? जेव्हा सृष्टीचे पालन करते खुद भगवान विष्णू यांनाही मदतीची गरज पडते, तेव्हा ते कोणाकडे येतात? गणपतीकडे. यावरूनच आपल्याला गणपतीचं महत्त्व, त्यांचं स्थान किती मोठं आहे हे समजतं. आता आपण एका अशा ठिकाणी आलोय जिथे देव आणि भक्ताचं नातं एका वेगळ्याच पातळीवर जातं. पालीचा बल्लाळेश्वर. ही गोष्ट आहे बल्लाळ नावाच्या एका लहान मुलाची. त्याची भक्ती इतकी निस्सीम होती की बाप्पा त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी वचन दिलं की ते इथेच कायम राहतील. विचार करा, अष्टविनायकातलं हे एकच असं मंदिर आहे जिथे गणपती स्वतःच्या नावाऐवजी आपल्या भक्ताच्या नावाने बल्लाळेश्वर म्हणून ओळखले जातात. किती सुंदर गोष्ट ही. हे वचनच सगळं काही सांगून जातं. खरी भक्ती देवालाही आपलंसं करून घेते. देव आणि भक्ताच्या नात्याचं यापेक्षा सुंदर उदाहरण दुसरं कोणतं असू शकतं? आपल्या यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा शेवटचा थांबा, महाडचा वरद विनायक. नावाप्रमाणेच वर देणारा विनायक. इथे 2 गोष्टी खूप खास आहेत. एक म्हणजे इथे एक नंदादीप आहे, जो म्हणतात की 1892 पासून अखंड जळतोय. आणि दुसरी जी खूप दुर्मिळ गोष्ट आहे ती म्हणजे इथे भक्तांना थेट गाभाऱ्यात जाऊन मूर्तीला स्पर्श करून पूजा करता येते. इथे एकच अट आहे, तुमचं मन शुद्ध हवं. शुद्ध मनाने मागितलेली कोणतीही इच्छा वरदविनायक पूर्ण करतो, अशी श्रद्धा आहे. उदारता आणि आशीर्वादाचं हे जणू प्रतीकच आहे. बरं, तर यात्रेचा अर्धा प्रवास झाला. आता आपण पुढच्या अंतिम 4 मंदिरांकडे वळतोय. हा आहे ज्ञानाचा आणि आत्मिक शांतीचा मार्ग. आपलं 5वं स्थान आहे थेऊरचा चिंतामणी. आणि आजच्या काळात या गणपतीचं महत्त्व किती आहे, नाही का? चिंता प्रत्येकाच्याच मागे लागलेली असते. हा गणपती त्या चिंता दूर करणार आहे. कथा अशी आहे की गणपतीने ऋषी कपिलांचा चिंतामणी नावाचा एक मौल्यवान हिरा परत मिळवून दिला आणि त्यांची सगळी चिंता दूर केली. म्हणूनच मनाला शांती हवी असेल तर लोक इथे येतात. म्हणजे केवळ हरवलेली वस्तूच नाही, तर मनाची हरवलेली शांतीसुद्धा चिंतामणी परत देतात, अशी श्रद्धा आहे. मनावरचं ओझं इथे हलकं होतं. 307 फक्त एक आकडा नाहीये हा.
पुढच्या दर्शनासाठी या आकड्याला खूप महत्त्व आहे. काय आहे? चला पाहूया. तर त्या 307 पायऱ्या चढून गेल्यावर आपण पोहोचतो लेण्याद्रीच्या गिरिजात्मज मंदिरात. हो, हे मंदिर एका डोंगरात गुहेत कोरलेलं आहे आणि याचं नाव किती सुंदर आहे बघा. गिरिजा म्हणजे पार्वती आणि आत्मज म्हणजे पुत्र. देवी पार्वतीने केलेल्या कठोर तपश्चर्येचं फळ म्हणून हा गणपती इथे प्रकट झाला. तपश्चर्येतून जन्म आणि पर्वताच्या हृदयात वास. यापेक्षा वेगळं आणि सुंदर काय असू शकतं? बरं, आता आपण अशा एका गणपतीकडे जातोय ज्याच्या नावातच त्याची सगळ्यात मोठी शक्ती दडलेली आहे. आपला 7वा मुक्काम ओझरचा विघ्नेश्वर. विघ्न म्हणजे काय? अडथळे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येतातच. आणि विघ्नेश्वर म्हणजे या सगळ्या अडथळ्यांना दूर करणारा, त्यांचा नाश करणारा. इथेच गणपतीने विघ्नासूर नावाच्या राक्षसाला हरवलं आणि सगळ्या जगाला विघ्नांपासून मुक्त केलं. आणि तेव्हाच विघ्नासुराने स्वतः गणपतीला विनंती केली की तुमचं नाव विघ्नेश्वर म्हणून ओळखलं जावं. तेव्हापासूनच गणपती विघ्नहर्ता झाले. आणि म्हणूनच बघा, आपण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात श्री गणेशा करून करतो, जेणेकरून त्यात कुठलेही अडथळे येऊ नयेत. आता आपण यात्रेच्या शेवटच्या टप्प्यावर आलोय, सर्वात शक्तिशाली रूपाच्या दर्शनाला. एक विचार करा, जेव्हा देवसुद्धा हतबल होतात, जेव्हा एका राक्षसामुळे अख्खी सृष्टी धोक्यात येते, तेव्हा खुद्द भगवान शंकरांनी, महादेवांनी कोणाची प्रार्थना केली असेल? त्याचं उत्तर आहे रांजणगावचे महागणपती. हे गणपतीचं सर्वात विराट, सर्वात शक्तिशाली रूप आहे. इतकं शक्तिशाली की त्रिपुरासुरासारख्या राक्षसाशी युद्ध करण्याआधी खुद्द महादेवाने विजयासाठी महागणपतीची पूजा केली होती. या मूर्तीला 10 सोंड आणि 20 हात आहेत असं म्हणतात. त्यांच्या शक्तीची कल्पनाच केलेली बरी. यापेक्षा मोठं स्थान ते कोणतं असणार, बरोबर? हीच आहे महागणपतीची ताकद. सुरुवात आणि शेवट सगळं काही तेच आहेत, ज्यांच्याकडे खुद्द निर्माते म्हणजे देवसुद्धा मदतीसाठी येतात. मोरगावला परतण्याआधी हे अंतिम दर्शन त्या सर्वोच्च शक्तीचा अनुभव देतं आणि यात्रेला पूर्णत्व मिळतं. तर ही अष्टविनायक यात्रा म्हणजे फक्त 8 मंदिरांना भेट देणं नाहीये. हा एक आतला प्रवास आहे, एक जीवन मार्ग आहे, जो आपल्याला शिकवतो की जर श्रद्धा असेल, निश्चय असेल, तर आयुष्यातल्या कुठल्याही अडथळ्यावर आपण मात करू शकतो. आणि शेवटी एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. असा कुठला प्रवास असतो जो आपल्याला आपली स्वतःशी ओळख करून देतो? मग तो असा तीर्थयात्रेचा असो किंवा आपल्या आयुष्याचा. विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? more